वैष्णवे वेदये साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं साङ्गः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यति। मैत्री शुद्ध भावना है, न स्वार्थ है, न लोभ है, न वासना है, न अहंकाराचं पोषण आहे. त्याला मंगल मैत्री म्हणते. मैत्रीमध्ये मांगल्य भाव पाहिजे. मित्र कोण आहे? मित्र तो आहे ज्याने 3 गोष्टी सोडून जवळ आला: लोभ, वासना आणि गर्व. मात्र शुद्ध भाव, ही मैत्री कृष्णाची आणि सुदामाची. कृष्ण ईश्वर रूपात आहेत म्हणून मित्र होता येतं. सगुण रूपातल्या देवाचा आपल्याला मित्रत्वही करता येतं नाही असं नाही, पण त्याच्यासाठी आपलीही योग्यता तेवढी लागते. मित्र मित्र काय नाव म्हणाला रे? नाव सुदामा. सुदामा, माझा सुदामा आला का? भगवंत उठून उभा राहिले, उडीच टाकले, पळत सुटले. 7 मजल्याचा महल कृष्णाचा, 4 पायऱ्या कृष्ण एकदाच उतरायला लागले. दास दासींनी पाहिलं, आज ब्रह्मांड नायकाला काय घाई झाली. भगवंत पळत गेले, सुदामाला पाहिलं, सुदामाने कृष्णाला पाहिलं, एकमेकाला मिठीच मारली. दोघांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा. कृष्णाची पाठ सुदामाच्या अश्रूने भिजली, सुदामाची पाठ कृष्णाच्या अश्रू. कितीतरी वेळ उभेच हाताला धरून घेऊन आले. सुदामा, चल बाबा. स्वतःच्या सिंहासनावर बसवला. रुक्मिणी, आपल्या घरी संत आले, पूजा करायची त्यांची. ताट आणलं, पाणी आणायला रुक्मिणी माता गेल्या. भगवंताला धीर धरवला नाही, आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी पाय धुतले. कहा सुदामा द्विजकंगा, कहा जगतपति श्री गोपाल. सादर धोते चरण संभाल, भक्तवत्सल. परमहंस्या संहिताया द्वादश स्कंधे त्रयोदशाध्याय समाप्तः. संपूर्णोऽयं ग्रंथ गोपाल कृष्ण भगवान की. हरे राम 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 सीता. विठ्ठल भगिनी आणि घाता. बंधू आहात, त्वमेव बंधू. दीन बंधू म्हटलं देवाला. दीन बंधू ऐसे नाम धरुनी, उद्धरी तो दिनासे. सखा आहात, सखा त्वमेव. सखा 2 प्रकार आहेत. सख्य भाव आहे म्हणून सखा, आणि माझं परमहित करणारे आहात म्हणून सखा. परमहितकारी तो बाके बिहारी, मेरो परमहितकारी तो बाके बिहारी.
बाके बिहारी बाके बिहारी मेरो परम हितकारी तू बाके बिहारी बाके बिहारी मेरो परम हितकारी तू बाके बिहारी बाके बिहारी। भगवान परम हितकारी आहे। सुदामा आणि कृष्ण सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये विद्याभ्यास करत असताना अत्यंत प्रिय सखा झाले, एकमेकाचे मित्र झाले। सखा त्वमेव, आणि हा मैत्री भाव अत्यंत दृढ होता। वर्णन असं केलं शुकाचार्यांनी की कृष्ण आणि सुदामा यांच्या अंतःकरणामध्ये एकमेकाविषयी इतकी निकट आस्था, इतकं सन्निकट प्रेम होतं। कृष्ण क्षत्रिय आहे, सुदामा ब्राह्मण पुत्र आहे। कृष्ण राजाधिराज आहे, सुदामा एक निष्कंचन दारिद्र्य आहे। पण असं जरी असलं तरी कुठलाही भेद त्यांच्या मैत्री भावनेमध्ये नव्हता। ज्याला मंगल मैत्री म्हणता येईल अशी परम मित्र भावना। आपण भगवंताचे मित्र होऊ शकतो का? मित्र व्हायला व्यवहारिक गोष्टीमध्ये बरोबरी लागते। आपण सेवक होऊ शकतो, दास होऊ शकतो। म्हणून देवाला प्रार्थना, तुमची दासीचा दास करून ठेवा। दासत्व मागितलं। मित्र कोण आहे जगात? जो आपल्या हिताचा विचार ज्याच्या अंतःकरणात आहे तो मित्र आहे। ज्याला असं वाटतं की तुमचं चांगलं व्हावं। मेरो परम हितकारी तू बाके बिहारी वृंदावन बिहारी मुनि मनहारी तू बाके बिहारी मुनि मनहारी बाके बिहारी यमुना पुलिन बिहारी तू बाके बिहारी मेरो परम हितकारी। आपल्या हिताचा खरा विचार फक्त भगवंताने संत करू शकतो। संताबद्दल बोललेत ना, तेची माझे हित करीते सकळ, त्यांच्याशिवाय कोण नाही दुसरं। हित कशात आहे संत सांगतात, आणि आपुल्या हिताचे दुसरे कोणीच नाही। नव्हतील कोणी, कशाला कोण आहे? आपल्याला वाटतं हा माणूस आपलं हित करेल, वा वा, पण त्या हित करण्यातही त्याचा काहीतरी निहित स्वार्थच असतो। उसे कुछ तो चाहिए होता है। लक्षात ठेवा, आज जर कोणी जवळ येत असेल, गोड बोलत असेल, दोनच कारण असू शकतात। एक तर लोभ किंवा वासना, तिसरं काही कारण नाही। आणि याच्या व्यतिरिक्त जर कोणी हिताचा विचार करत असेल तर त्याला त्याचा मोठेपणा, प्रसिद्धी, कीर्ती मिळवायची म्हणून। आणि माझं वाक्य नाहीये, आदि शंकराचार्य बोलतात, त्रिशत्वा आस्थायाम लोके, जगामध्ये जे लोक आस्था दाखवतात त्याच्या पाठीमागे दोन कारण। लोभश्च वासनाश्चैव यदपि नास्ति विविधान तृतीयोपिश्चाते कीर्तिराश्रये। काही नाही तर माझा मोठेपणा, मी फलानाला हे दिलं, मी हे केलं, मी त्याचं असं केलं,
मग लोक बोलूनही दाखवतात, समोर बोलणार नाहीत, माघारी बोलतात. माघारी नाही बोलले तरी कुठंतरी लीक होणारच आहे. मी केलं, त्यांचं काय खरं होतं? मी केलं, माझ्यामुळं झालं. तू स्वतः तरी तुझ्यामुळं आहेस का? चाले हे शरीर कोणाची असत हे तेव्हा नाही कळत. मी मदत केली शिक्षणाला, प्रसिद्धी पाहिजे, कीर्ती पाहिजे. आता कलेक्टर झाला, मग काय झालं? मी. आणि आदिशंकराचार्य प्रतिज्ञा केली, यस्य मया प्रतिज्ञोऽपि न त्रिविधात कारणात पराम लोकेषु विमर्शा. प्रतिज्ञापूर्वक सांगतो म्हणजे या तीन गोष्टीचे तीन कारण सोडून जगात कोणीच तुमच्या खऱ्या हिताचा विचार करूच शकत नाही. काय एवढं विक्षुब्ध बोलले असतील आदिशंकराचार्य? विचार करा फक्त. एक तर लोभामुळं, एक तर वासनेमुळं. स्त्रियांना सगळं मिळू शकतं, पण उगीच नाही मिळत. हार, तुरे, गजरे, दागिने, वस्त्र, आभूषण, पैसा, सगळं. पर आप कहीं ना कहीं किसी की भोग्या बन जाइए तभी मिलेगा, नहीं तो क्यों मिलेगा? वासना. नाही तर लोभ. कुठून तरी पैसा मिळणार आहे, त्याची जी हुजुरी करावी लागते. आता नोकरी लागली, वरचा साहेब आहे, वरचा मालक आहे, बॉस आहे कंपनीचा. जी सर, जी सर, जी सर. काय आवड आहे का उगी चाललंय? उगी चाललंय, स्वार्थासाठी चाललंय. मालकाने सांगा 6 महिने पगार मिळणार नाही, मन बरं जी सर. ते वरून म्हणाले जी सर. मनाचं म्हणजे मरण बी झालं. लोभ, वासना. आणि तिसरं कीर्तीसाठी, प्रसिद्धीसाठी मरायला काही. आता कोण कोणाच्या हितासाठी आहे? गर्वाचं पोषण करण्यासाठी, मी मदत केली, मी उपकार केला हे दाखवण्यासाठी. आणि एक वेळेस लोभावाला परवडला, एक वेळेस वासनेवाला सुद्धा परवडला. पण मी उपकार केले म्हणून जो गर्व मिळवणार आहे त्याच्या संगतीत कधी जाऊ नका. जीवनाचा नरक झाल्याशिवाय राहणार नाही, अजिबात नाही. त्याच्या थाळ्याला नाही, त्याच्या सावलीला उभं राहू नका. हिवराचं झाड आहे समजत. नाळवरने उभी केले, हिवराची दाट सावली का सज्जने जैसी वाळली. जगामध्ये चौथ्या कारणानं तुमच्या हिताचा विचार फक्त भगवंत आणि संत करू शकतो. मायबाप सुद्धा नाही. माय बापे तरी संसारी गोविंदी. तसं तर म्हणतात वरवर आम्हाला काही अपेक्षा नाही, इच्छा नाही, पण कुठंतरी असतं ना. पोराने मला बोलावं तरी, यावं तरी, जावं तरी, म्हातारपणे बघ, नाव करील, त्याचं नाव झालं तर माझं होईल. होणारच आहे. त्याला रोज उचलून आणल्यावर कोणाचं पोरग म्हणणारच आहे की माझं नाव तर होणारच आहे. रोजच दोघं तिघं उचलून आणलं, प्रसिद्धी तर होणारच आहे ना. कसं आदिशंकराचार्य किती छोटे होते, 32व्या वर्षी समाधी. माझी नाडोबा 22व्या वर्षी समाधी. जगाचे सगळे रंग कळाले. आम्ही एवढे मोठे झालो, 60 वर्षाचे झालो, आणखी कळना कोणता रंग आहे. आणखी फसायले माणसं. 60 वर्षाचे माणसं फसतात. कोणी गोड बोललं की पगळतात, वा वा, अच्छा अच्छा. काही नाही. हिताचा विचार तुमच्या कोणी बोलत असेल, लक्षात ठेवा त्याचा निहित स्वार्थ आहे. अहंकार मिळवण्यासाठी, प्रसिद्धीसाठी, लोभासाठी किंवा वासनेपोटी. मैत्री शुद्ध भावना आहे. न स्वार्थ आहे, न लोभ आहे, न वासना आहे, न अहंकाराचं पोषण आहे. त्याला मंगल मैत्री म्हणते. मैत्रीमध्ये मांगल्य भाव पाहिजे. मित्र कोण आहे? मित्र तो आहे ज्याने 3 गोष्टी सोडून जवळ आला. लोभ, वासना आणि गर्व. मात्रयः इति मैत्री.
मित्र, त्र म्हणजे तीन, त्रयः, मा म्हणजे नसणे, या तीन गोष्टी याच्याकडे नाहीत, तो मित्र आहे तुमचा. तुमच्याकडून कुठला लोभ नाही, तुमच्याबद्दल कुठली वासना नाही, तुमच्यासाठी कुठल्याही अहंकाराचं पोषण नाही. शुद्ध भाव, ही मैत्री कृष्णाची आणि सुदामाची. कृष्ण ईश्वर रूपात आहेत म्हणून मित्र होता येतं. सगुण रूपातल्या देवाचा आपल्याला मित्रत्वही करता येतं नाही असं नाही, पण त्याच्यासाठी आपलीही योग्यता तेवढी लागते, निस्वार्थ भावनेची योग्यता. जेवढी निस्वार्थ भावना असेल तेवढ्या लवकर भगवंताच्या जवळ आपल्याला जाता येतं. एका दिवशीची घटना आहे. आश्रमामध्ये भगवान कृष्ण आणि स्वयंपाकासाठी यज्ञासाठी लाकडं लागणार होती. खूप पाऊस झाला होता आणि पावसामध्ये सगळं काही ओलं झालं होतं भिजून. स्वयंपाक करायचा कसा? सांदीपाणी ऋषीच्या पत्नीला चिंता पडली. आता लाकडं भिजल्यावर स्वयंपाक कसा करणार? पूर्वी गॅस वगैरे नव्हते, आता आजकाल गॅस आहे, सगळा स्वयंपाक गॅसवर. त्या भात शिजवायची पण पद्धत तशीच आहे ना. त्याचे पहिले झाडाचे ते हे असायचे, आता राहिलं नाही ते, काही नाही वापरत आम्ही. आता शॅम्पू शिकाकाई कोणी वापरत नाही, फक्त शिकाकाई के गुणों से युक्त बढ़िया प्रोडक्ट चाहिए. घ्या प्रोडक्ट, तुम्ही प्रोडक्ट होणार आहे चौघाच्या खांद्यावर लवकरच. प्रोडक्ट डक्ट झाले माणसाचं शरीर प्रोडक्ट वापरू वापरू. डक्ट म्हणजे गंदगीचा आउटलेट, बाकी काय नाही. ना शुद्ध तूप मिळतं गाईचं, ना शुद्ध तेल मिळतं. लिहिलेलं असतं शुद्ध तूप, शुद्ध तेल, मिनरल ऑइल आहे त्याच्यामध्ये. आणि सरकारने 30% परवानगी दिली टाकायला. परवानगी 30% म्हणलं किती टाकायचं ते आपल्याला माहिती आहे, आपण भारतीय लोक आहे. आम्हाला फक्त परवानगी मिळायला पाहिजे, थोडी का होईना. आता शिजवायला काही जाळ करायला, गणित करायला काही नव्हतं म्हणून लाकडं आणायला कृष्ण आणि बलरामाला पाठवलं गुरुमातेने, लवकर घेऊन या म्हणून. ते गेले वनामध्ये, जंगलामध्ये गेले. पण पाऊस वाढत गेला, काही वाढलेली लाकडं भेटेना. दुपार झाली. गुरुमातेला वाटलं, संदीपाणी ऋषीच्या पत्नीला वाटलं, कृष्ण बलराम उपाशी आहेत, लेकरांना माझ्या भूक लागली असेल. आणि मातेच्या अंतःकरणाला भुकेची जाणीव होते. माता असावी फक्त ते, ज्याच्या हृदयात मातृभाव आहे, त्या आईला बाळाला भूक लागल्याबरोबर तिच्या पोटात पळतो. ओळखू येतं माझ्या लेकराला भूक लागली म्हणून. पण आताच्या नवीन मातांना कळतं का नाही काय माहिती. आम्ही बघतो प्रत्यक्षात समोर, एक लेकरू असं 3 तास चिरकत होतं, चिर्र चिर्र चिर्र. मी म्हटलं ताई लेकरू रडायले बघा, बघाले मगापासून रडायचले हो. बघा म्हणजे काय डोळ्यानं बघा म्हणून. काय करणार तुम्ही? काही नाही म्हटलं, नोटिफिकेशन चेक करत बसले. बर, ते मोबाईलवर तापरावर द्या. 3 तास. मी म्हटलं त्याला भूक लागली असेल का? हो खरं लागली बी असेल. उदार आहे का? कशाला आई झाली तू? तू त्या टपराचीच आई हो, तू बाळाची आई व्हायची लायकीच नाही तुझी. त्या मोबाईललाच माझं बाळ म्हणजे बाळ म्हणजे बाळ करत बस. अरे भूक कळत नाही का लेकराची? खरी माता असेल तर लेकराला भूक लागली की आईच्या पोटात पोळतं लगेच. आणि मी बोलत नाही, भागवत सांगताय. खऱ्या मातेला लेकराच्या भुकेची जाणीव होतेच होते. माताच ती आहे. लेकराला संकट आलं तर आईचं काळीज आपोआप धडधड करत, कारण त्या आईचा आणि लेकराचा नाळ जुळलेला असतो पोटात. जन्म होईपर्यंत नाळ असतो, जन्मानंतर नाळ तोडतात. तो बाहेरचा नाळ तुटतो, पण अंतःकरणातला नाळ मात्र तुटत नाही.
तो अंतःकरणातून कायम असतो, मरेपर्यंत मनातून जात नाही. तिचं नाव माता आहे. आणि तुम्ही मन ज्याच्याकडे लावलं ना त्याची दशा आपल्याला कळायला लागते. फक्त तुम्ही तेवढ्या शुद्ध मनाने मन लावा. लेकरावर जर खरी माया असेल, खरं प्रेम असेल तर आईला लगेच कळतं. भूक लागली, तहान लागली, संकटात आहे, काय अडचण आहे, लगेच कळत आहे. उगच तुकोबारा बोलत नाहीत. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची आते करीला भावी न प्रीती हो. 3 मूठ चणे दिले सुदामाजवळ. बाळा स्वयंपाकाला काही नाही रे, एवढंच घेऊन जा. 1 मूठ तू खा, 1 मूठ कृष्णाला दे आणि 1 मूठ बलरामाला दे. सुदामजीने 3 मूठ चणे घेतले, निघाले. स्वतःला खूप भूक लागली होती. आणि माणसाचं असं आहे ना, आधी स्वतःच बघतो, कुणी असो, उरलं तर दुसऱ्याचा विचार. मग अशी मी येत होतो वाटेने, समोर एक ट्रक येत होता. त्या ट्रकच्या पाठीमागे एक लिहिलेलं होतं स्लोगन, मन लिहिली होती हिंदीतली. काय लिहिलं होतं माहितीये? हे भगवान सबका भला कर. मला बरं वाटलं वाचून, पूर्ण ऐका. हे भगवान सबका भला कर मगर शुरुआत मुझसे कर. कुछ समझे कि नहीं समझे? बात यह है ना कि पहले खुद का ही देखते हैं लोग, दुसऱ्याचं पुन्हा बघतात. पहिलं आपलं साधवायचं काय असेल ते. 2-3 मित्र एका मित्रासोबत मुलगी बघायला गेले. त्याचं लग्न नाही जमलं, पण ह्या दोघांनी आपलं जमवून घेतलं. त्याच वाड्यातल्या 2 पोरी जमल्या. काय असतं, शेवटी स्वतःच बघतात लोक. अपना अच्छा होता है तो औरों का क्या कहना. सुदामजीकडे कुठेतरी थोडासा दोष आला, थोडासा, फार नाही. स्वतःची मूठ तर खाल्ली, पण भूक लागली होती. आता हिस्सा कृष्णाचा एक आणि बलरामीचा. पण मनात विचार आला, त्यांना काय माहिती किती दिले. अर्धी मूठ याच्यातली खाऊ, 1.5 राहते, पाऊन करून देऊन टाकू. ती अर्धी मूठ खाल्ली, पुन्हा भूक लागली होती. जरा क्रेविंग होत होती, खावं वाटलं, आणखी भूक लागली होती. दात सरसळ करत होते, पोटात आग होती. म्हणजे आणखी अर्धी खातो, 1 राहते, ती राहिलेली 1 त्या दोघांना अर्धी करून देऊन टाकू. आणखी अर्धी खाल्ली, बलराम दादाचं टाकलं खाऊ. आता राहिलं कृष्णाचं 1 मूठ. ती पण खायला सुरू केली आणि हाका मारत चाललेत वनातून. पाऊस चालूच आहे. कन्हैया, बल्लाऊ भैया, कृष्णा, सुन रहे हो, कहां हो? हाका मारत चालले. कृष्णाने हाक ऐकली. कृष्ण म्हणे, सुदामा, पाऊस खूप वाढलाय बाबा, झाडावर चढून बस, वाहून जाशील. झाडावर चढलाय. तर कृष्ण ह्या झाडावर, बलरामजी त्या झाडावर, सुदामजी ह्या झाडावर, जवळच ती गई. पण ती खायची इच्छा. ती 3री मूठ कृष्णाची अर्धी संपवली, अर्धी राहिली, ती खात होते. दात कुडकुड वाजत होते. कृष्णाने विचारला, तर आवाज गेला, झाड जवळ होती. सुदामा, कुडकुड काय वाजते रे? भगवंता, पावसामुळे फार थंडी वाजते, थंडीमुळे दात कुडकुड करायला. कृष्ण म्हटले, बघा, एकतर माझ्या इच्छाचं खातो ते खातो वरून खोटं बोलतो. पहिले चोरी, फिर से सीना चोरी. आधी चोर, मग शिरजोर. कृष्ण म्हटले, आता नाही. त्याच्या मस्तकावर लिहिलं होतं यक्षश्री. भगवंताने उलट केलं, क्षयश्री. यक्षश्री म्हणजे कुबेरासारखं धन, उलट केलं क्षयश्री, लक्ष्मीचा नाश. सगळं धन नष्ट होईल. प्रसंग आला गेला झाला. भगवंत परत आले. काही दिवस गेले, विद्याध्ययन पूर्ण झालं आणि भगवान कृष्ण परत आले द्वारकेला. सुदामा 6 वर्ष विद्याभ्यास करत राहिला. परत आला घरी. सुदामाचं लग्न झालं.
6 लेकर झाली, पण दारिद्र्य काही पिच्छा सोडे, गरिबी काही जायना. गरिबी म्हणजे साधी गरिबी नाही. आता आजकाल कुणी स्वतःला गरीबच म्हणून घ्यायला बसले. दारिद्र्य रेषेखालची यादी बघितली की लाज वाटायचं काम आहे. मोटरसायकलवर फिरतात, सम्राट फोन आहे आपल्या ह्याचा कॅमेऱ्याचा, स्मार्ट. आता फोनच सम्राट झालाय तसा, त्याच्यामुळे दोन्ही बरोबरच आहे. आणि म्हणतात मी गरीब आहे. कशाने गरीब आहे बाबा? वापरायला काय म्हणतात, टच स्क्रीनचा फोन आहे, बसायला मोटरसायकल आहे, आणि दारिद्र्य रेषेखाली आहे. चांगली गोष्ट आहे. अरे दरिद्री कोणाला म्हणतात? ज्याला खायला अन्न नाही तो दरिद्री, ज्याला अंगाला वस्त्र नाही तो दरिद्री, ज्याला राहायला निवारा नाही तो गरीब, ज्याची लेकरं उपाशी मरतायत तो गरीब. असे गरीब आहे. कुणीही गरीबच म्हणाले स्वतः. एवढंच काय, काही जणांकडे कार आहे बसायला, आल्टो का असे ना, पण आहे ना. आम्ही गरीब आहे. गरिबी मागून का घेता? म्हणत जाऊ नका गरीब आहेत म्हणून. असं म्हणत जा जेमतेम बरं आहे देवाच्या कृपेने, म्हणजे बरं तरी राहील. मागू नाही कधी गरिबी, बरं आहे म्हणत जाऊ. गर्वही करू नका, लय चांगलं लय भारी आहे मी, असं नाही. बरं आहे म्हणा, बरं आहे, ठीक आहे, म्हणजे बरं राहील आणि बरं असावं. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरं असलं की बरं झालं. फार काही असायची गरज नाही, बरं असावं. फार गरिबी होती. 18 विश्व दारिद्र्य सुदामाच्या घरी. खायला अन्न नाही, प्यायला पाणी, फक्त पाण्यावर दिवस काढायचे. ते 6 लेकरं ओरडायचे, आई आज तरी एक कोर भाकरी खाऊ घाला मला. चिरकायचे, ओरडायचे, रडायचे. अंगावर कपडा नाही, लंगोटी वजा धोतर सुद्धा मला. पोट कपाटाला गेलेलं, डोळे खोल खोल गेलेले, फाटके कपडे, तुटलेलं जानवं बदलायला द्रव्य नाही, काठी मोडकीच होती. 18 विश्व दारिद्र्य. सगळं करून बघितलं, व्यापार, व्यवसाय, उद्योग, शेती, सगळ्यात अपयश, भयंकर अपयश. शेवटी भिक्षुकी करायची ठरली, त्याच्यातही अपयश. स्पर्धा खूप वाढली, भटपणही करता आलं नाही, भीक मागून खायची वेळ आली. भीक एका दिवशी वाढली, लोकांनी खूप, फार बरं वाटलं. परत यायला लागले, एका रेड्याने धडक दिली, सगळं सांडून गेलं, मातीत मिसळलं. अंगाला जखमा झाल्या. घरी आले, बायकोने सांगितलं, हो आपलं लग्न झालं तेव्हा तुम्ही सांगत होतात माझा एक मित्र आहे, देवाचा अवतार आहे, राजा आहे. काय नाव? कृष्ण. हो कृष्णच. आपल्यावर वेळ फार वाईट आहे, त्यांच्याकडे जा ना, त्यांना काहीतरी मागा ना, धान्य वगैरे घेऊन या, लेकर जेवतील. आपली वेळ चांगली आली की आपण 8 पटीनं त्यांना परत करू, पण मागा नाही एकदा जाऊ. सुद्धा मला कृष्णाला भेटायची फार इच्छा होती. बायकोला सांगितलं, अगं राजाला, देवाला, गुरुला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. हे आहे का घरात? काहीच नव्हतं. तरी म्हणली, पाहते हा, लक्ष्मी तिला म्हणतात जी निर्धनता दाखवत नाही. शेजारी पाजारी लोक देत नव्हते काही, कारण शेजारी पाजारी उसनं तोपर्यंत देतात जोपर्यंत परत यायची शक्यता. एका शेजारणीनं फटकलेले तांदूळ तुटके पडलेले होते, ते उचलून आणले सुदामाच्या पत्नीने, धुतले, पण बांधायला कपडाच नाही.
7 गाठी बांधल्या आणि कोह्याची पुरचंडी तयार करून दिली हातात. सुदामजी निघाले. द्वारिका के नाथ को मिलन है तू चले सुदामा. श्री कृष्ण जय कृष्ण, श्री कृष्ण जय कृष्ण असा जप करत चालले वाटेने. पण अंगात शक्ती नाही. 5-6 दिवस झालं अन्न खाल्लं नव्हतं. पोटभर तर कधीच खाल्लं नव्हतं, थोडंही खाल्लं नव्हतं. वाटेत बेशुद्ध पडलं. चालून चालून बेशुद्ध पडलं. वाळवंटी प्रदेश आहे द्वारकेकडे जाताना सगळं बेशुद्ध. कुणीतरी पाणी आणलं. पाणी असतं. कोण आहे म्हणून डोळे उघडून बघितलं तर एक व्यापारी. कोण आपला व्यापारी? कुठे चाललं? द्वारकेला. मलाही द्वारकेला. हो. बाबा जेवलात का? फार जेवणाचा प्रश्न होता. नाही जेवता मी दुसऱ्याचं खात नाही. सीधा आणलाय स्वयंपाक करू. केला स्वयंपाक. दोघं जेवायला बसले. घास उचलला. त्या घासामध्ये दिसत होतं सुदामजीला ते 6 लेकरं रडताना आणि ती त्यांची आई समजून घालताना. बाळांनो थांबा रे, तुमचे बाबा मागायला गेलेत, काहीतरी घेऊन येतील, थांबा. हातातला घास खाली पडला. सुदामजी जेवलेच. घोड्यावर बसले. द्वारकेत आले. उतरल्याबरोबर बघितलं तर घोडाही नाही, व्यापारी नाही, काहीच नाही. समोर भव्य राजवाडा कृष्णाचा. द्वारासमोर गेले तर 2 द्वारपाल. जय आणि विजय त्यांचं नाव. अडवलं. जाऊ दे ना तर. अहो मी मित्र आहे त्यांचा, सांगा ना एकदा आलेत म्हणून. कुणी येत मित्र म्हणतात अवस्था आहे का तुझी, चल निघ. सगळी निर्बंधना सोसली. मला एकदा सांगा, जर मी त्यांचा मित्र नाही म्हणाले तर परत येणार नाही. द्वारपाल गेले. भगवान कृष्ण जेवणाच्या तयारीत रुक्मिणी मातेनं ताट आणलं होतं. नमस्कार केला. प्रभू दारात एक कोणीतरी ब्राह्मण आलाय. पोट कपाटाला गेलंय, तुटकं जाणवंय, हकलून द्यावं ना. तुमचा मित्र आहे म्हणत होता. मित्र? काय नाव म्हणाला रे? नाव सुदामा. सुदामा? माझा सुदामा आला का? भगवंत उठून उभा राहिले, उडीच टाकले, पळत सुटले. 7 मजल्याचा महल कृष्णाचा. 4-4 पायऱ्या कृष्ण एकदाच उतरायला लागले. दास दासींनी पाहिलं, आज ब्रह्मांड नायकाला काय घाई झाली. भगवंत पळत गेले. सुदामाला पाहिलं. सुदामाने कृष्णाला पाहिलं. एकमेकाला मिठीच मारली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा. कृष्णाची पाठ सुदामाच्या अश्रूने भिजली. सुदामाची पाठ कृष्णाच्या अश्रू. कितीतरी वेळ उभेच हाताला धरून घेऊन आले. सुदामा चल बाबा. स्वतःच्या सिंहासनावर बसवला. रुक्मिणी आपल्या घरी संत आले, पूजा करायची त्यांची. ताट आणलं, पाणी आणायला रुक्मिणी माता गेल्या. भगवंताला धीर धरवला नाही. आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी पाय धुतले. कहा सुदामा द्विजकंगा, कहा जगतपति श्री गोपाल. सादर धोते चरण संभाल, भक्तवत्सल दीन दयाल.
रुक्मिणीला हे अजब प्रेम पाहून आश्चर्य वाटलं. सुदामाला खूप सन्मान दिला. जवळ बसले कृष्णाने, मग बोलणं सुरू झालं. सुदामा, अरे गुरुच्या आश्रमातून गेल्यावर लग्न वगैरे केलास की आणखी ब्रह्मचारीच आहेस? देवा, कसला ब्रह्मचारी? 6 लेकरं आहेत मला. अरे मग भावेंनी तुला असंच पाठवलं का? काहीतरी दिला असेल ना सोबत? भेट वस्तू आणलेली पोह्याची पुरचुंडी लपवायला लागली सुदामजी. अनंत ऐश्वर्य संपन्न भगवंतासमोर काढू तरी कस? भगवंताने हिसकावून घेतले पोहे. 7 गाठी सोडल्या जगाच्या नाथाने. मुठभर पोहे कोरडे उचलले, तोंडात घातले, आधाशासारखे खायला लागले. पोहे सुदाम देवाची धके मारी कोरडे. मुठभर पोहे खाल्ले. त्या पोह्यामध्ये भक्तीचा स्वाद होता, भक्ती प्रेमाचा आस्वाद होता. दुसरी मूठ उचलली आणि खाणार एवढ्यामध्ये रुक्मिणी माताला हात धरला. प्रभू, संताचा प्रसाद आम्हालाही. जगाच्या मालकाला तृप्त केलं सुदामाने पोहे खाऊन खाऊन. जर 2 मुठी खाल्ल्या असत्या तर 2 वेळेस सगळ्या जगाला अन्नदान केल्याचं पुण्य लागलं असतं. लक्ष्मीला सेवा करायला जावं लागलं असतं. लक्ष्मीच रुक्मिणी आहे म्हणून थांबवलं. प्रभू 4 दिवस राहिले सुदामजी. नेहमी कृष्णाने विचारायचं, काही अडचण आहे का सांग, काही कमी असलं तर सांग, देतो. काय पाहिजे? सोनं देऊ का? संपत्ती देऊ का? रथ देऊ का? घोडे देऊ का? नाही कृष्णा, सगळं आहे. काही नको, काही नको. 4थ्या दिवशी सुदामाने आग्रह केला, प्रभू मला जायचंय परत, निघू का? माझ्या दर त्या घरी एक मुक्काम करा की. घर 16,108. किती वर्ष लागतील? नको देवा, नको. बर. अनवाणी पायानं 12 कोस सुदामाला वाटेला लावत गेले. नमस्कार केला सुदामजी. दिवसभर चालले. समोर बघतात तर चमचम चमकणारी सोन्याची नगरी दिसली. वाटलं आलो फिरून द्वारकेतच. अरे अरे, काय म्हणतील कृष्णाच्या स्त्रिया, बायका काय म्हणतील? सोकावला पाहुणासारखाच येतो. एवढ्यात महाराणीच्या रूपामध्ये त्यांची बायको दिसली. 6 राजकुमार दिसले रथावर. सुदामा म्हटलं, दिवसात स्वप्न पडायला जात. पण ते जवळ आले. त्यांनी सांगितलं, तुम्ही गेल्यावर तुमच्या मित्रांनी एक विश्वकर्माला पाठवलं. त्यांचा सेवक होता. त्याने नगरी सोन्याची केली आहे, तुम्हाला राजा घोषित केले. चला, तुमचा राज्याभिषेक होतो. सुदामजी राजगादीवर बसले. डोक्यावर राज्याभिषेकाच्या पाण्याची धारा आहे आणि डोळ्यात अश्रूच्या धारा. कृष्णा, काही मागितलं नाही, पण तुम्ही एवढा अफाट दिला. एकच करा, आता तुमच्या चरणावरचं प्रेम माझं कमी होऊ नये एवढं करा. त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये. येन त्वदं हि कमले रतिं मे यच्छ शाश्वतीं. रतिं मे यच्छ शाश्वतीं. अशी सुदामजीची कथा. जे श्रवण करतील त्यांचं दारिद्र्य नष्ट होतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे रामा रामा रामा. उद्याची कथा
आजची कथा या ठिकाणी विराम घेते. सकाळी 10 वाजता आरंभ होईल. 10 ते 12 या वेळेमध्ये कथेची सांगता आहे. कथा झाल्यावर ग्रंथाची उत्तर पूजा, त्याच्यासाठी गावकरी मंडळींनी ग्रंथाला वस्त्र आणावं आणि महाआरती होईल. उद्या सगळ्यांची आरती ठेवा. ज्यांना ज्यांना आरती करायची सगळ्यांनी आणा, ज्यांना आणायची.